वर्षा गायकवाड बोलतायत थेट जाऊयात. हे तुमच्यासाठी चॅलेंजिंग राहील का? नाही, मला असं वाटतं ही विचारांची लढाई आहे आणि त्यामुळे विचार एक आहे आमचा की जो एक ठिकाणी आहे सर्व धर्म समभाव आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मनुवादीचा विचार आहे. एका ठिकाणी आहे की दहशत आणि हिटलरशाहीचा वापर करून ज्या स्वायत्त संस्था आहे त्याचा वापर विरोधकांवरती एक आवाज करून त्यांचा आवाज दाबण्यासाठी होत आहे आणि मग स्वतःच्या पक्षामध्ये घेतल्यानंतर त्यांचे क्लोजर रिपोर्ट किंवा त्यांना क्लीन करण्याचं काम केलं होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नाही तर दोन दोन पाट्या तोडण्याचं पातक या केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून जनता सगळं समजते की यावेळेचं इलेक्शन हे लोकशाहीसाठी आहे, या देशाच्या संविधानासाठी आहे आणि गद्दारांना गाडण्यासाठी. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की उत्तर मध्य मुंबईमधली जनता मला आशीर्वाद देईल. ज्या तऱ्हेने काम करण्याचा काम करण्याची मला सवय आहे, संपर्कासाठी पण मी खूप सोपी आहे. त्यामुळे मला अपेक्षित आहे की जनतेचा आशीर्वाद मला मिळेल आणि इथले जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मी बोलेन आणि घरोघरी जाऊन मी लोकांना हेच आवाहन करेन की यावेळेला हे इलेक्शन राष्ट्रासाठी आहे आणि देश वाचवायचा असेल, या देशाची एकता अखंडता वाचवायची असेल, या देशाचं संविधान वाचवायचं असेल आणि सामाजिक सुरक्षा वाचवायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीला निवडून आणणं आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे दक्षिण मध्य मुंबईचे आणि उत्तर मध्य मुंबईचे वोटर्स जर बघितले, जातीचं धर्माचं समीकरण जर बघितलं तर बऱ्यापैकी वेगळं आहे. तिकडे शिवसेनेचं वर्चस्व बऱ्यापैकी मातोश्री असल्यामुळे त्यांचंही तिथे वर्चस्व जास्त आहे. इथे बघितलं तर तुमचा इतिहास, तुमच्या वडिलापासूनचा इतिहास खूप मोठा आहे. त्याचा उपयोग तुम्ही उत्तर मध्य मुंबईसाठी कसं कराल? नक्कीच मला सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मला आशीर्वाद मिळेल कारण त्यांच्या मंत्रिमंडळात मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे, त्यांना वर्षा गायकवाडांची काम करण्याची पद्धत माहिती आहे, पक्षाशी मी एकनिष्ठ आहे हेही त्यांना माहिती आहे. आणि याच्या आधी उत्तर मध्य मुंबईमधून माझ्या वडिलांनी इलेक्शन लढलं होतं 2004ला, ज्यावेळी पहिल्यांदा खासदारकीचं इलेक्शन लढलं होतं आणि माझे वडील त्यावेळेला निवडून आले होते आणि जॉईंट किलर झाले होते. मला अपेक्षा हीच आहे की यावेळेला 2004 सारख्या सगळ्या मुंबईच्या साहीच्या साही सीटा महाविकास आघाडी जिंकेल आणि एक नवीन इतिहास या ठिकाणी बनवला जाईल. प्रिया दत्त सारखं मोठं नाव जे आहे ते उत्तर मध्य मुंबईतून त्या जिंकून आल्या होत्या. त्याच्यानंतर एकूणच काँग्रेसला तिथे जास्त 2019ला करता आलं नाही. आता परत विद्यमान खासदार तिकडच्या पूनम महाजन ज्या आहे त्या विद्यमान खासदार असून सुद्धा त्यांचं नाव चर्चेमध्ये नाही आहे. अनेक भाजपचे कार्यक्रम होतात तेव्हा सुद्धा पूनम महाजन तिथे उपस्थित नसतात. किती मोठं चॅलेंज वाटतं तुम्हाला पूनम महाजन? कारण पूनम महाजनांचं नाव डिक्लेअर झालं नाही. कदाचित आता तुमचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर त्यांचा कॅन्डिडेट म्हणजे एकूणच महायुतीचा कॅन्डिडेट डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. नाही, आमची तर वैचारिक लढाई आहे. जसं सांगितलं मी सुरुवातीपासून सांगत आले, ही लढाई काही कोणी व्यक्तिविरुद्ध नाही आहे, ही लढाई विचारांची लढाई आहे आणि या देशामधला एक विचार आहे जो एकतेचा आहे, जो एकात्मतेचा आहे आणि ह्या देशाच्या आणि राष्ट्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सामाजिक सलोखा आहे. दुर्दैवाने आज त्याला हात घालण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एका ठिकाणी फक्त त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमच्या गोष्टी करायच्या, परंतु महागाई बेरोजगारीवरती बोलायचं नाही, जातीय तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करायचं आणि मंगळसूत्राच्या ज्या गोष्टी करतात त्यांना माझं सांगणं आहे की पंडित जवाहरलाल नेहरूजींनी अलाहाबादची त्यांची जी कोठी आहे त्या देशासाठी समर्पित केली. इंदिरा गांधीजींनी स्वतःचे दागिने ज्यावेळी चायनाशी युद्ध होतं चीनशी त्यावेळी देशासाठी समर्पित केले आणि स्वतःची शहादत देण्याचं कामसुद्धा राजीव गांधी, इंदिरा गांधींनी आणि महात्मा गांधीजींनी केले. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी कोविडमध्ये लोकांचं गेलं त्यांच्या मंगळसूत्राबाबत उत्तर द्या. ज्या डब्यात महिलांनी पैसे साठवले होते, नोटबंदीच्या माध्यमातून तुम्ही ते पैसे बाहेर काढले त्याचं उत्तर द्या. जे शेतकरीच्या आत्महत्या झाल्या त्यांच्या बायकांच्या मंगळसूत्राचं उत्तर द्या. ज्या बेरोजगारी वाढली आहे 40 वर्षामध्ये एवढी त्यांच्या पत्नींचं मला उत्तर द्या. त्यामुळे मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की देशाचे प्राईम मिनिस्टरांनी आता महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचारावर बोलावं आणि मतदार मागत असताना मूलभूत विषयावरती बोललं गेलं पाहिजे. विषयाला बगल देणं आणि खोटं बोलणं ही भाजपची सवय आणि मला असं वाटतं की यावेळेला लोक पण समजलेली आहेत. लोकांना गृहीत धरून चाललं नाही पाहिजे. लोकांना काही लोक गृहीत धरून चालायला लागलेत. जो इतकं अहमभावाने बोलतात ना की आम्ही एवढं येणार तेवढं, लोकांना गृहीत धरू नका. लोक सत्तेमध्ये आणतात तर लोक खाली खेचण्याची पण ताकद ठेवतात. त्यामुळे माझा लोकशाहीवर आणि देशाच्या संविधानावर लोकांवरती खूप विश्वास आहे. बाबा सिद्दीकी जे आहेत ते आता अजित पवार गटामध्ये आहेत, त्याच्यामुळे काँग्रेसला थोडंसं तिथे म्हणजे तुम्हाला तुमची लोकसभा जिंकण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो का? कारण एक बाबा सिद्दीकी यांना मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे. मी जनतेच्या मैदानात उतरलेली आणि जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला सगळ्यांनी सहकार्य करतील आणि सगळे मला आशीर्वाद देतील याची मला अपेक्षा आहे. संविधान वाचवण्यासाठी आम्हाला लढायचं आहे असंही या दरम्यान वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेंचा आम्हाला आशीर्वाद मिळेल असंही गायकवाड यांनी म्हटलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.